तर नमस्कार मित्रांनो. व्हिडिओ अचानक चालू करतोय. चालू करायचं कारण पण मित्रांनो तसंच आहे. सकाळी सकाळी उठल्यानंतर मोबाईल मध्ये सगळ्यांचे स्टेटस, इंस्टाग्रामला सगळ्यांच्या स्टोरीज आणि खूप अशा गोष्टी, खूप असे व्हिडिओ आले. अत्यंत दुःखद अशी घटना घडली. आपल्या सगळ्यांचे लाडके आणि खूप कमी वेळामध्ये त्यांनी महाराष्ट्र बैलगाडीच्या शर्यतीमध्ये एवढं आपलं नाव केलेलं होतं ना मित्रांनो. म्हणजे जवळजवळ 1 वर्षात होत आलं असेल. 1 वर्षात त्यांनी आपलं नाव एवढं उंचावर नेऊन ठेवलेलं. तर म्हणजे आणि एवढं नाव झालं त्यांचं, एवढं कमी वयात एवढं नाव, कमी वयात नाही बोलू शकत, तर कमी वेळामध्ये एवढं नाव झालं त्यांचं मित्रांनो. तर सगळ्यांच्या मनामध्ये बसलेलं एक नाव रणजित सर निंबाळकर यांचं दुःखद निधन झालं मित्रांनो. खूप वाईट वाटतंय, कारण हा असा एक माणूस होता की त्याने महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रकमेचा बैल विकत घेतला होता आणि खूप कमी वेळामध्ये, जवळजवळ 1 वर्षामध्ये त्यांचं नाव एवढं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलं होतं. तर खूप म्हणजे असे खूप फॅन फॅमिली बोलू शकतो आपण. म्हणजे खूप असे महाराष्ट्रात त्यांचे चाहते झाले होते. ज्या पण मैदानात जाणार ना मित्रांनो रणजित सर, त्या मैदानात रणजित सरांना फोटो काढण्यासाठी रणजित सरांच्या बाजूला एवढी गर्दी व्हायची ना मित्रांनो. खूप खूप वाईट वाटतं मित्रांनो. आता कोणाचा वाद झाला, काय झालं, त्याच्याबद्दल आपण नाही बोलू शकत. जे जे गुन्हेगार आहेत किंवा काय गुन्हा आहे ते पोलीस बघतील, त्याच्यामध्ये आपण ढवळाढवळ करू नाही शकत मित्रांनो. जे आहे ते पोलीस बघून घेतील. पण एक सांगतो मित्रांनो, असं व्हायला नव्हतं पाहिजे. कारण रणजित सर एक खरं बोलणारं व्यक्तिमत्व होतं. ते खऱ्याला खरंच होतं. म्हणजे जिथे त्यांना चुकीचं वाटत होतं ते तिथं आवाज उठवत होते. म्हणजे बैलगाडी क्षेत्र वाईट वळणावर जाऊ नये याच्यासाठी सरांचा पाऊल पुढे असायचं प्रत्येक वेळेस. तर मित्रांनो खूप असं वाईट वाटतंय, कारण ज्या मालकाने स्वतःसाठी नाही तर आपल्या ड्रायव्हरसाठी खूप केलं, असा एकमेव असा बैलगाडी मालक असेल. म्हणजे किती रक्कम असू द्या, पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस, म्हणजे किती रक्कम असू द्या मैदानामध्ये, जेवढी पण रक्कम त्यांच्या हातात येणार गुलाल झाल्यानंतर, तेवढी पूर्ण रक्कम ते आपले ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर यांना देत असत. आणि जेव्हा त्यांची जास्त ओळख पण नव्हती विठ्ठल ड्रायव्हर यांच्याशी, विठ्ठल ड्रायव्हरांची, तेव्हा त्यांना विठ्ठल ड्रायव्हरांना एर्टिगा गाडी गिफ्ट म्हणून दिलेली. तर विचार करा मित्रांनो, एवढं लाखाच्या वस्तू जो बैलगाडी मालक एकाला गिफ्ट देतो आणि आलेली रक्कम स्वतः 1ही रुपयाची रक्कम घरी देत नाही. तर मित्रांनो असा एक दिलदार मनाचा माणूस आपल्यातून निघून गेला. एक काळा दिवस म्हणू शकतो मित्रांनो. एक पंढरी शेठ फडके जेव्हा वारले, तो एक बैलगाडी क्षेत्रातला एक वाईट दिवस होता. आणि आज आपले रणजित सर, हा काल काय त्यांचं झालं असेल ते आपल्याला माहित नाही. एक वादविवाद तो प्रत्येकाचा असेल किंवा नसेल ते आपल्याला माहित नाही. ते त्यांचे वैचारिक वाद असतील, त्याच्यात आपण बोलू नाही शकत. पण हा मित्रांनो, असं व्हायला नव्हतं पाहिजे होतं. सर आपल्यातून निघून गेले, याची खंत बैलगाडी क्षेत्राला वर्षानुवर्ष राहणारच आहे. आणि सर असे व्यक्तिमत्व म्हणजे खूप कमी बघायला भेटतात मित्रांनो सरांसारखे. त्यांची स्वतःच्या अकॅडमीज आहेत आणि खूप असे, म्हणजे असं पण बोलू नाही शकत मित्रांनो की सर खूप गरीब आहे आणि खूप श्रीमंत आहे. पण एक चांगल्या लेवलचा बैलगाडी मालक म्हणून सरांकडे बघितलं जात होतं मित्रांनो. आणि जे सत्य आहे ते सत्यच आहे. सत्यासाठी लढणारे बैलगाडी क्षेत्रात एकमेव व्यक्ती होते, ते म्हणजे आपले रणजित सर निंबाळकर. खूप नाव ऐकून होतं. सर्जा जेव्हा त्यांनी घेतला होता तेव्हा त्या सर्जाने जी थार जिंकली, त्या थारवर त्यांनी सर्जाचा फोटो वगैरे टाकला होता. ती थार जेव्हा मैदानात यायची ना मित्रांनो,
असा घोळका व्हायचा गाडी बाजूला, कारण रणजित सर आले, रणजित सर आले, सगळ्यांना त्याची उत्सुकता असायची. खूप म्हणजे असं दिलदार व्यक्तिमत्व होतं मित्रांनो, सगळ्यांशी मिळून मिसळून राहत होते. पण आता त्यांचा पण आता बोलू नाही शकत आपण. एक काळ होता, ते आपल्यातून निघून गेले. असं म्हणजे जे स्टेटस बघितले ना मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे पण जेवढे असे व्हॉट्सअपला, इन्स्टाला आणि युट्यूबला पण असे व्हिडिओज बघितले ना मित्रांनो, खूप म्हणजे खूप असं इथून इथून वाईट वाटलं मित्रांनो सरांसाठी. काल त्यांना बारामती पुण्याला कुठेतरी ऍडमिट केलं होतं. हॉस्पिटलचं नाव आपण एवढं काय मला माहिती नाही, कारण काल त्यांना ऍडमिट केलं एवढी बातमी माहिती होती. आणि संध्याकाळी सगळ्या बैलगाडी संघटनेचे जेवढे आपले पदाधिकारी आहेत सगळे एकत्र झाले आणि त्यांनी एक व्हिडिओ टाकला होता की सरांची तब्येत आता चांगल्या सुस्थितीमध्ये आहे, असं डॉक्टर बोलले, असं बैलगाडी संघटनेने सांगितलं होतं. म्हणजे आता लवकरच सर बरे होतील असं सगळ्यांना वाटत होतं मित्रांनो. पण काळापुढे कोणाचं चालत नाही मित्रांनो, हे सगळ्यांना माहिती आहे. तर रात्री 2 या 3च्या सुमारास सरांचं वाटतं दुःखद निधन झालं. तर मित्रांनो आता याच्या पुढे काय बोलू नाही शकत मित्रांनो. जेवढं आपल्याला वाटत होतं की सर, म्हणजे सगळ्यांना वाटत होतं की सर आपल्यातून निघून जायला नको होते, पण मित्रांनो एक काळ होता सरांचा, तो काळ सरांकडे ओढून आला आणि सर आपल्यातून निघून गेले. तर एवढंच बोलतो मित्रांनो, सरांना माझ्याकडून आणि पूर्ण बैलगाडा संघटनेकडून, महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटना यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.